पावसाळा सुरू झाला की कडक उन्हापासून आपल्याला दिलासा मिळतो. निसर्ग सुंदर दिसू लागतं आणि वातावरणात एक छान गारवा निर्माण होतो. आणि याच पावसाळ्यासोबत बरेच जीवघेणे आजारही आपल्या दाराशी येऊन उभे राहतात. ताप, सर्दी, खोकला किंवा डेंग्यू मलेरियाबद्दल आपण नेहमीच ऐकतो आणि त्याची काळजीही घेतो. पण पावसाळ्यात अत्यंत शांतपणे पसरणारा आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास थेट मृत्यूला कारणीभूत ठरणारा एक भयंकर आजार सध्या वेगाने पसरत आहे, ज्याचं नाव आहे लेप्टोस्पायरोसिस. हा आजार नक्की काय आहे, तो उंदीर आणि इतर प्राण्यांच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत आणि शरीरापर्यंत कसा पोहोचतो, पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालताना कोणती चूक आपल्या जीवावर बेतू शकते आणि या आजाराची लक्षणे काय आहेत व आपण स्वतःला कसं वाचवू शकतो, या सर्व अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोनक सरनोबत. तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पावसाळ्यात सुरक्षित राहायचं असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की लेप्टोस्पायरोसिस हा आजार नेमका कशामुळे होतो. लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पेरिया नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारा एक अत्यंत घातकदायक आजार आहे. हा जीवाणू प्रामुख्याने उंदीर, घुशी, कुत्रे, गुरेढोरे किंवा डुक्कर यांच्या शरीरात आढळतो. विशेषतः उंदीर या जीवाणूंचा मुख्य वाहक आहे. जेव्हा हे प्राणी उघड्यावर पाण्यात किंवा मातीमध्ये मलमूत्र विसर्जन करतात तेव्हा त्यांच्या मलमूत्रातून लाखो लेप्टोस्पायरिया जीवाणू बाहेर पडतात आणि आजूबाजूची माती किंवा पाणी पूर्णपणे दूषित करतात. पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा शहरामध्ये किंवा गावामध्ये रस्त्यावर पाणी साचते, गटारे ओसडून वाहतात, तेव्हा उंदरांच्या मलमूत्राने दूषित झालेले हे पाणी संपूर्ण परिसरात पसरतं. आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की हे दूषित पाणी आपल्या शरीरात प्रवेश कसं करतं ते. हा या आजाराचा सर्वात महत्त्वाचा आणि धोकादायक भाग आहे. जेव्हा आपण पावसाच्या साचलेल्या पाण्यातून, चिखलातून किंवा सांडपाण्यातून चालतो तेव्हा जर आपल्या पायाला किंवा हाताला साधं खरचटलेली जखम जरी असेल, कट्स असतील किंवा एखादी जुनी जखम असेल तर त्या जखमेंच्या माध्यमातून हे जीवाणू अत्यंत वेगाने आपल्या रक्तात प्रवेश करतात. इतकंच नाही तर आपल्या शरीरातील नाजूक त्वचा, डोळे, नाक किंवा तोंड या वाटेनेही हे जीवाणू शरीरात शिरतात. अनेकदा पूरग्रस्त भागात दूषित पाणी चुकून पोटात गेल्यानेही हा संसर्ग होतो. म्हणूनच साचलेल्या पाण्यातून केवळ हौस म्हणून चालणे किंवा दुर्लक्ष करणे हे या जीवाणूंना स्वतःच्या शरीरात आमंत्रण देण्यासारखं आहे. आता आपण या आजाराच्या लक्षणांबद्दल बोलूया. लेप्टोस्पायरिया जीवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर साधारण 5 ते 14 दिवसांच्या आत माणसाला लक्षणं दिसायला सुरुवात होते. पहिल्या टप्प्यात याची लक्षणं अगदी सामान्य तापासारखी असतात, ज्यामुळे अनेक जण त्याला साधा ताप समजून घरीच गोळ्या घेण्याची चूक करतात. यामध्ये अचानक प्रचंड वेगाने ताप येणे, थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी आणि डोळे एकदम लाल होणे ही प्राथमिक लक्षणं आहेत. या आजाराचे सर्वात प्रमुख आणि वेगळे लक्षण म्हणजे पायांच्या मांड्या आणि पोटाचे स्नायू प्रचंड दुखणे. रुग्णाला पाय जमिनीवर टेकवणे देखील कठीण होऊन बसते. यासोबतच मळमळणे, उलट्या किंवा जुलाब होणे असाही त्रास होऊ शकतो. जर या पहिल्या टप्प्यात योग्य अँटीबायोटिक्सचा उपचार मिळाले नाहीत तर हा आजार दुसऱ्या आणि अत्यंत गंभीर टप्प्यात प्रवेश करतो, ज्याला वेल्स डिझीज असं म्हटलं जातं. या टप्प्यात हे जीवाणू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला करतात. त्यामुळे रुग्णाचे लिव्हर खराब होऊन त्याला तीव्र काविळीचा त्रास होतो. त्वचा आणि डोळे पिवळे पडतात. किडनी निकामी झाल्यामुळे लघवीचे प्रमाण अत्यंत कमी होते किंवा पूर्णपणे बंदच होते. हे जीवाणू फुफ्फुसांवर हल्ला करतात, ज्यामुळे श्वास घेणे प्रचंड त्रासदायक होते आणि खोकल्यातून रक्त पडू लागते. काही प्रकरणांमध्ये मेंदूला सूज येणे, ज्याला आपण मेनिजायटिस असं म्हणतो, या टप्प्यात पोहोचल्यानंतर रुग्णाचा जीव वाचवणे डॉक्टरांसाठीही अत्यंत आव्हानात्मक होऊ शकतं. मग आता प्रश्न असा पडतो की या जीवघेण्या आजारापासून आपण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबांचा बचाव कसा करायचा. यासाठी काही अत्यंत सोप्या पण महत्त्वाचे नियम आपल्याला पाळावे लागतील. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून किंवा चिखलातून जाणे पूर्णपणे टाळा. जर काही कारणास्तव किंवा नोकरी व्यवसायानिमित्त तुम्हाला अशा पाण्यातून जावं लागेलच तर पायात गमबूट्स किंवा हातमोजे यांचा वापर नक्की करा. घरी आल्यानंतर पाय ताबडतोब स्वच्छ साबणाने आणि कोमट पाण्याने धुवून कोरडे करा. जर तुमच्या पायाला कोणतीही जखम असेल तर त्यावर वॉटरप्रूफ बँडेज लावल्याशिवाय बाहेर पडू नका. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील उंदरांचा नायनाट करा. घरात कचरा साचू देऊ नका. अन्नपदार्थ नेहमी घट्ट झाकून ठेवा, जेणेकरून उंदरांना अन्न मिळणार नाही आणि ते घरात येणार नाहीत. घराभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. तसेच पावसाळ्याच्या दिवसात पाणी नेहमी उकळून आणि गाळूनच प्या, कारण पाणी दूषित असण्याची शक्यता या दिवसात सर्वात जास्त असते. जेवणापूर्वी आणि बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुण्याची सवय स्वतःला आणि मुलांना नक्की लावा. जर तुम्ही चुकून पावसाच्या दूषित पाण्यातून चालून आलात आणि त्यानंतर तुम्हाला ताप आला तर घरगुती उपाय करत बसू नका. तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि त्यांना स्पष्ट सांगा
की तुम्ही साचलेल्या पाण्यातून चालून आलात ते. डॉक्टर तुम्हाला उपाय म्हणून डॉक्सिसायक्लिन सारखी अँटीबायोटिक गोळी घेण्याचा सल्ला दिली. ही गोळी लॅप्टो संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते, पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने कधीही घेऊ नका. शेवटी लेप्टोस्पायरोसिस हा आजार नक्कीच भयंकर आहे, पण जर आपण योग्य वेळी सतर्कता बाळगली आणि स्वच्छतेचे नियम पाळले तर या आजाराला आपण स्वतःपासून दूर ठेवू शकतो. पावसाळ्याचा आनंद नक्की घ्या, पण आरोग्याशी तडजोड करून नाही. सध्या तापाकडेही दुर्लक्ष करू नका, कारण तुमची एक सतर्कता कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या परिसरात पावसाचे पाणी साठण्याची समस्या आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र आणि नातेवाईक या पावसाळ्यात सुरक्षित राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.